का है वो पूरी दुनिया में सबसे बड़ा है। पूरी दुनिया में सबसे बड़ी लोकशाही कौन सी है तो भारत देश की है, हिंदुस्तान की है, क्योंकि संविधान सर्वश्रेष्ठ है। और इस संविधान के बावजूद आज देश के पंतप्रधान है, महाराष्ट्र के मुख्यमंत्री है, ये सब संविधान ने दिया सबको अधिकार। लेकिन पिछले 60-70 सालों में संविधान के नाम पर राजनीति करना, दलितों की वोट बैंक तैयार करना, ये कांग्रेस ने काम किया। अभी 4 महीने जो लोकसभा के चुनाव हुए, उस चुनाव में भी मोदी सरकार संविधान बदलने वाले है, मोदी सरकार आरक्षण बंद करेगी, ऐसा नैरेटिव उन्होंने पूरे भारत में तैयार किया और वोट मांगे और लोगों ने भी वोट दिए। लेकिन 4 महीने के बाद राहुल गांधी ने क्या किया, जो उनके पेट में था वह जुबानी आ गया। अमेरिका में जाके वो बोल रहे कि बाबा साहब ने जो संविधान लिखे कांग्रेस सत्ते पे आने के बाद बंद करेगी। मतलब ये डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का भी अपमान है, ये संविधान का अपमान है और पूरे भारत की जनता का अपमान है। जिन्होंने, जिस कांग्रेस ने बाबा साहब को लोकसभा चुनाव में 2 बार पराभूत किया, भंडारा और मुंबई के लोकसभा चुनाव में, तभी बाबा साहब अम्बेडकर ने कहा था, समाज को कहा था, देश को कहा था कि कांग्रेस ये जलता हुआ घर है, इसके सामने मत जाओ, कांग्रेस के बाजू में मत जाओ। ये संदेश बाबा साहब ने उस टाइम भी दिया था। जो बाबा साहब को धोखा दे सकते हैं, जो बाबा साहब अम्बेडकर को चुनाव में धोखा दे के हरा सकते हैं, वो बाबा साहब का संविधान कभी भी बदल सकते हैं। इसलिए मैं देश की जनता को हम गुजारिश कर रहे हैं कि इनके मुंह में कुछ और है, दिमाग में कुछ और है, ये सामने आया है। और राहुल गांधी की इतनी पात्रता नहीं, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो त्याग, कष्ट, संघर्ष करके जो महान संविधान देश का लिखा है, वो बदलने की ताकत किसी के मायके लाले में नहीं है। इसलिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना पक्ष के मुख्य नेता एकनाथ जी शिंदे साहब के आदेश से पूरे महाराष्ट्र में आज राहुल गांधी के खिलाफ प्रदर्शन जारी है। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का संविधान सर्वश्रेष्ठ है। जब तक सूरज चांद रहेगा, बाबा साहब का संविधान रहेगा, ये हमारा नारा है। और जब तक ये है नारा, जब तक मोदी सरकार है, जब तक महाराष्ट्र में शिंदे सरकार है, महायुति सरकार है, तब तक बाबा साहब के संविधान का सम्मान ये सरकार करती रहेगी। महाराज का स्टैच्यू गिर गया था, उस टाइम माफी मागी थी, मात्र इस विधान से लेके माफी मागेगी क्या? आता त्या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे. का वाटतं येणाऱ्या काळात आरक्षणाची किती गरज आहे आणि अशा शब्दात वक्तव्य करणं किती चुकीचं आहे? खरं तर राहुल गांधीचा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे की त्यांनी ज्या पद्धतीने परिषदेत जाऊन आपल्या हिंदुस्थानचा अपमान केलेला आहे आणि वारंवार हिंदुस्थानचा अपमान करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा तुम्ही बघत असाल की जागोजागी आता महाराष्ट्रात निषेध होत आहे. किंवा आता तुम्ही बघत असाल की मराठा आरक्षण असेल, म्हणजे आमचं सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांना आरक्षण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खात आहेत आणि हे सांगतात की आरक्षण रद्द करावं. याचा अर्थ असा होतो की त्यांना मराठ्यांना पण आरक्षण द्यायचं नाही आहे, म्हणजे कोणालाच आरक्षण द्यायचं नाही. आणि सर्व बाबासाहेबांचं संविधान जे त्यांनी या लोकसभेमध्ये संविधान बचाव ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं, त्या पद्धतीने मतं मिळवली होती, ते आज त्या लोकांना, ज्या आमच्या सर्व समाजातल्या लोकांना हे त्यांचं चित्र, त्यांचं खरं स्वरूप आता या राहुल गांधीच्या वक्तव्यांनी काँग्रेसवाल्यांचं उघड केलेलं आहे. महाराजांचा पुतळा पडला तेव्हा सर्वांनी तुम्हाला कोंडीत पकडलं होतं. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांना माफी मागायला लावली. आता माफी कोण मागणार नाही ना, माफी मागणार नाही. बाबासाहेबांचा त्यांनी नेहमीच अनादर केलेला आहे, काँग्रेसवाल्यांनी नेहमीच अनादर केलेला आहे. ती जनता सुज्ञ आहे आणि ती जनता ह्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. राहुल गांधीने याच काँग्रेसच्या चोराने संविधानावर हात ठेवून मतं मागितली. त्याच राहुल गांधीने आपल्या संविधानाचा अपमान बाहेरच्या देशात जाऊन करणं, हे देशाची बदनामी बाहेरच्या देशात जाऊन करणं हे कितपत योग्य आहे. आणि अशा राहुल गांधीला या देशात राहण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. आणि म्हणून या काँग्रेसचा आणि राहुल गांधीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला. राहुल गांधीचा आमच्या महिलांनी सुद्धा पुतळा अगदी उलटा करून जाळला, तर त्याची हीच परिस्थिती या हिंदुस्थानामध्ये होणार आहे.